नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेटचे टाइप्स पाहिले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणार आहे. तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय बघा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. 3 सेट दिलेले आहेत, तर त्या 3 सेटपैकी कोणते इक्वल सेट आहेत आणि कोणते इक्वल सेट नाही आहेत हे आपल्याला दाखवायचं. मग त्याच्या अगोदर इक्वल सेट म्हणजे काय हे थोडक्यात बघूयात. इक्वल सेट म्हणजे काय की त्या सेटमधले इलेमेंट सेम असले पाहिजेत. त्यांचा सिक्वेन्स जरी चेंज असेल तरी चालेल, फक्त ते इलेमेंट सेम असले पाहिजे. मग आता पहिला सेट दिलाय बघा, आणि सेट सगळे तुम्हाला सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेत. मग त्याला आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहावं लागेल आणि मग शो करायला लागेल की तो गिवन सेट इक्वल आहे का नाही आहे ते. तर चला बघूयात. फर्स्ट सेट कोणता दिलाय, a इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. म्हणजे याचा अर्थ काय झाला की a म्हणजे असा सेट आहे आणि त्या सेटमधला x इलेमेंट आहे. x इज इक्वल टू काय असणार आहे, 3x - 1 इज इक्वल टू 2. मग पहिल्यांदा आपण a सेट लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घेऊयात बघा. a इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, 3x - 1 इज इक्वल टू 2 दिलेले. मग हा -1 आहे, तर तो RHS साईडला शिफ्ट केला, मायनसच्या ऐवजी काय होणार आहे, +1 होणार आहे. म्हणजे काय मिळालं, 3x इज इक्वल टू 2 + 1 झालं. म्हणजेच काय मिळालं, 3x इज इक्वल टू 3. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळालं, x इज इक्वल टू 1 मिळालं. म्हणजेच ए सेट काय मिळाला, a इज इक्वल टू 1 मिळालं. म्हणजे हा सेट कसा तयार झाला, सिंगलटन सेट तयार झाला. मग सिंगलटन म्हणजे काय की ज्या सेटमध्ये फक्त एकच इलेमेंट प्रेझेंट असेल त्याला म्हणतात सिंगलटन सेट. मग आता सेकंड बघूयात बघा, b इज इक्वल टू बी सेट काय दिला आपल्याला, x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. म्हणजे त्यांनी सांगितलंय की बी मधला x असा इलेमेंट आहे की तो नॅचरल नंबर आहे, पण तो प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही आहे. म्हणजे मूळ संख्या पण नाही आहे ती आणि संयुक्त संख्या पण नाही आहे, आणि ती एकमेव एकच संख्या आहे, ती म्हणजे कोणती, 1 येणार आहे. म्हणजे बी सेट काय मिळालं आपल्याला, सिंगलटन सेटमध्ये लिहिणार आपण 1 मिळालं. हा झाला बी सेट. आता तिसरा सेट कोणता आहे बघा, सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 2. म्हणजे एक्स असा आहे सी सेटसाठीचा की तो 2 पेक्षा लहान आहे आणि तो नॅचरल नंबर आहे. मग आता आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 पासून स्टार्ट होतात. म्हणजे सी ची व्हॅल्यू काय येणार आहे, सी इज इक्वल टू 1 येणार आहे. हे झालं 3. मग बघा फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 तिन्हीवरून काय मिळतं आपल्याला, सेम सेट मिळालाय, सिंगलटन सेट मिळाला आणि सेटमधला इलेमेंट कोणता आहे, 1 आहे. मग त्यामुळे आपण काय लिहिणार, फ्रॉम 1, 2 and 3. इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3 वरून काय मिळते, सेट ए बी सी आर कसले सेट झाले, इक्वल सेट झाले, आर इक्वल सेट. म्हणजे त्या सेटमधले इलेमेंट्स इक्वल असतील, त्यांचा सिक्वेन्स जरी चेंज असेल तर पण सेटमधले इलेमेंट जर इक्वल असतील तर त्याला काय म्हणतो आपण, इक्वल सेट म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डिसाइड वेदर द सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. म्हणजे आता हे पण इथं 2 सेट दिले तुम्हाला, ए आणि बी, ते दोन्ही सेट इक्वल आहेत की नाही हे दाखवायचे आहेत. मग आता पहिल्यांदा ए सेट बघूयात बघा, ए इज इक्वल टू इवन प्राईम नंबर. मग तुम्हाला माहिती आहे की प्राईम नंबरमध्ये इवन नंबर एकच आहे आणि तो म्हणजे कोणता आहे, 2. मग आता ए इज इक्वल टू काय सेट तयार झाला, ए इज इक्वल टू 2. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता सेकंड सेट काय दिला, बी इज इक्वल टू एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13 आले. मग आता बी सेट काढूयात बघा, बी इज इक्वल टू कंडिशन कोणती दिली, 7x - 1 इज इक्वल टू 13 दिले. मग आता हा -1 आहे, तो RHS साईडला शिफ्ट केल्यावर काय होईल, प्लस होईल. म्हणजे इक्वेशन काय मिळणार आहे, 7x इज इक्वल टू 14. 13 + 1 आन्सर किती आलं, 14 आलं. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, एक्स इज इक्वल टू 14 / 7, आन्सर किती आलं, 2 आलं. म्हणजेच बी सेट काय तयार झाला, बी इज इक्वल टू सिंगलटन सेटमध्ये लिहिले आपण 2. मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय मिळालं, ए सेट पण 2 मिळाला आणि बी सेट पण काय मिळालं, 2 मिळाला. मग हा सेट कसा असणार आहे, इक्वल सेट असणार आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळालं आपल्याला, ए अँड बी आर इक्वल सेट्स.
प्रत्येक सेटच्या टाईपच्या नावातच तो सेटचा अर्थ असतो बघा. ते इक्वल सेट विचारलेलं, मग इक्वलचा अर्थ काय असणार आहे? समान असणार आहे. म्हणजे त्या दोन्ही सेटमधले एलिमेंट जर सेम असतील तर त्याला आपण म्हणणार आहे इक्वल सेट म्हणणार आहे. नेक्स्ट टाईप झाला सिंगलटन सेट. मग सिंगलटन सेट कशाला म्हणतो आपण? की त्या सेटमध्ये फक्त एकच इलेमेंट प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणणार आहे? सिंगलटन सेट म्हणतो. त्याच्यानंतर एम्प्टी सेट बघा. एम्प्टी म्हणजे काय असतं? रिकाम. म्हणजे त्या सेटमध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नसेल तर त्याला म्हणणार आहे एम्प्टी सेट. असं प्रत्येक सेटच्या टाईपचं नावातच ते असणार आहे त्याचा अर्थ. फायनाईट सेट झाला. मग फायनाईटचा अर्थ काय असतो? काउंटेबल, ज्याला आपण मोजू शकतो. म्हणजे सेटमधले इलेमेंट जर आपण काउंट करू शकत असेल तर त्याला म्हणणार आहे फायनाईट सेट. आणि जर इलेमेंट काउंट करता येत नसतील आपल्याला तर तो काय झाला? इनफायनाईट सेट झाला. अशा पद्धतीनं आपण सेट व्यवस्थित लक्षात ठेवायचं. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेट एकदम डिटेलमध्ये शिकलेलं. जर तुमच्यापैकी कोणी ते व्हिडिओ पाहिलेली नसेल तर ते गणित सेतू या चॅनलला जाऊन बघा. एक 10-1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यात तुम्ही एकदा व्हिडिओ व्यवस्थित पाहिलेला असेल आणि समजून घेतला तर परत कधीच टाईप्स ऑफ सेट्स तुम्ही विसरणार नाही. त्यामुळे एकदा जाऊन व्हिडिओ बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ एम्प्टी सेट अँड वाय. इथे एम्प्टी सेट शोधायचा आहे. मग एम्प्टी सेट काय सांगितलंय तुम्हाला? नावात आहे त्याच्या एम्प्टी म्हणजे काय? रिकामा. मग त्या सेटमध्ये एकही एलिमेंट जर प्रेझेंट नसेल तर तो कसा सेट झाला? एम्प्टी सेट झाला. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा, ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. अशा सेटमधला एक एलिमेंट शोधायचा आपल्याला. तो काय असणार आहे? नॅचरल नंबर आहे पण लेस दॅन 0 आहे. हे पॉसिबल आहे का? नाही आहे. कारण आपले नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात? 1, 2, 3 अप टू सो ऑन. मग 1 पेक्षा लहान नंबर किंवा 0 पेक्षा लहान नंबर नॅचरल नंबरमध्ये येणार आहे का? तर नाही येणार आहे. त्यामुळे हा सेट कसा लिहिणार आहे आपण? ए इज इक्वल टू, एकतर या पद्धतीनं आपण सेट लिहू शकतो किंवा ए इज इक्वल टू 5 असं लिहू शकतो. मग तो सेट काय झाला? एम्प्टी सेट झाला. त्यामुळे आपण रिझन काय लिहिणार आहे? ए इज एम्प्टी सेट. ए इज एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय? त्या सेटमध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नाही पाहिजे. मग तो काय झाला? एम्प्टी सेट झाला. नेक्स्ट सेट आहे बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे बी मध्ये असा एक एलिमेंट आहे की त्याचा स्क्वेअर काय येतोय? 0 येतो. मग असा कोणता नंबर आहे की त्याचा स्क्वेअर 0 येतो? तर बघा 0चा स्क्वेअर काय येणार आहे? 0 येणार आहे. 0चा जर स्क्वेअर काढला तर 0 येतोय. म्हणजेच बी मध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट झाला? बी इज इक्वल टू 0. मग या बी सेटमध्ये एक एलिमेंट प्रेझेंट आहे आणि तो एलिमेंट कोणता आहे? 0 आहे. मग आपल्याला एम्प्टी सेट म्हणजे काय लागतं की त्या सेटमध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नको आहे. मग हा सेट काय झाला? बी इज नॉट एम्प्टी सेट. बी इज नॉट एम्प्टी सेट. मग बी सेट कसला सेट झाला हे मला कमेंटमध्ये सांगा. आपण 5 टाईपचे सेट्स शिकलेले आहे. पहिला होता तो सिंगलटन सेट, एम्प्टी सेट, इक्वल सेट, फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेट. मग या 5 टाईपपैकी बी हा कोणता सेट झाला हे मला कमेंटमध्ये सांगायचं. नेक्स्ट सेट आहे सी इज इक्वल टू एक्स सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0 अँड एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मग हा सेट आधी आपल्याला सॉल्व करायला लागेल. एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग काय कंडिशन काय दिली आहे? 5x - 2 इज इक्वल टू 0 ही कंडिशन आपल्याला दिली. मग सॉल्व करूयात बघा. हा -2 आरच्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे? +2 होणार आहे. मग काय मिळालं? 5x इज इक्वल टू 2 मिळालं. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. मग एक्स ॲज इट इज ठेवला आपण आणि हा 5 होता तो मल्टिप्लायमध्ये होता. आरच्या साईडला शिफ्ट केल्यावर काय होईल? डिवाइड होईल. मग 2/5. मग एक्सची व्हॅल्यू किती आली? 2/5 आली. आणि आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात? 1, 2, 3 अप टू सो ऑन. म्हणजे एन इज इक्वल टू सेट काय असतो? 1, 2, 3 अप टू सो ऑन. मग आता बघा एक्सची व्हॅल्यू किती मिळाली? 2/5 मिळाली. मग हा नॅचरल नंबर आहे का? तर हा नॅचरल नंबर येणार नाही. मग त्यामुळं एक्सची व्हॅल्यू 2/5 आहे तर ह्या सेटमध्ये बिलॉंग करेल का? कारण सेट काय दिला आहे? एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मग सी सेट काय तयार झाला? एम्प्टी सेट तयार झाला. आयदर असा लिहू शकतो किंवा फायनल सेट लिहू शकतो. मग सी काय झाला? एम्प्टी सेट. मग काय आपण लिहिणार? सी इज ॲन एम्प्टी सेट. हे झालं या प्रश्नाचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे
राईट विथ द आन्सर वेदर द फॉलोइंग सेट इज फायनाईट ऑर इनफायनाईट. म्हणजे दिलेला सेट आहे तो फायनाईट आहे की इनफायनाईट आहे हे शोधायचं आहे. मग सगळ्यात सोपं असतं बघा फायनाईट आणि इनफायनाईट. जर त्या सेटमधले एलिमेंट जर आपण मोजू शकत असेल, काउंट करू शकत असेल, तर तो सेट झाला फायनाईट सेट. आणि जर सेटमधले एलिमेंट जर आपण काउंट करू शकत नसेल तर तो झाला इनफायनाईट सेट. एवढंच आहे फक्त. मग आता पहिलं एक्झाम्पल बघूयात. a इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10 अँड एक्स इज अ नॅचरल नंबर. म्हणजे सेट काय सांगितलं, एक्स नॅचरल नंबर आहेत आणि एक्सची व्हॅल्यू 10 पेक्षा लहान आहे. मग कोणते कोणते एलिमेंट्स येतील बघा. आता नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात, 1 पासून स्टार्ट होतात. मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पर्यंतचे एलिमेंट घेतले कारण एक्स कसं सांगितलंय 10 पेक्षा लहान पाहिजे. जर इथं लेस दॅन इक्वल टू असता तर आपण 10 सुद्धा इन्क्लूड केलं असता. मग सेट काय तयार झाला, 1 to 9 पर्यंतचे एलिमेंट्स. मग आपण हे काउंट करू शकतोय का, सगळे एलिमेंट्स काउंट करू शकतोय. त्याच्यामुळं हा सेट कसा झाला, फायनाईट सेट झाला. मग आपण काय लिहिणार, ए इज फायनाईट सेट. ए इज फायनाईट सेट. म्हणजे अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये फक्त काय करायचं असणार आहे, तो बघायचं एलिमेंट आपण काउंट करू शकतो का. जर काउंट करू शकत असेल तर तो झाला फायनाईट सेट. काउंट नाही करता येत तर झाला इनफायनाईट सेट. नेक्स्ट सेट आहे बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1 अँड वाय इज अन इंटिजर. मग वाय असा इंटिजर आहे की जो -1 पेक्षा लहान असणार आहे. मग किती येऊ शकतात बघा, बी इज इक्वल टू -1 पेक्षा लहान म्हणजे जेवढे काही निगेटिव्ह नंबर्स आहेत तर ते सगळे काय होणार आहेत या सेटमध्ये इन्क्लूड होणार आहेत. मग -1 पेक्षा लहान -5 -4 -3 -2 हा सेट तयार होईल. मग बघा -2 पासून तरचे जेवढे काही निगेटिव्ह नंबर्स आहेत तर ते सगळे नंबर्स या सेटमध्ये असणार आहेत. मग या सेटमधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो का, तर नाही. मग त्यामुळे काय असणार आहेत, ह्या सेटमधले एलिमेंट्स अनकाउंटेबल असणार आहेत आणि इनफायनाईट नंबर्स असणार आहेत. त्यामुळे हा सेट कसा तयार झाला, बी इज इनफायनाईट सेट. बी इज इनफायनाईट सेट. कारण या सेटमधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही आणि जर काउंट करू शकत नसेल तर तो सेट कसा आहे, तो इनफायनाईट सेट आहे. नेक्स्ट सेट आहे सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या स्कूलमधल्या फक्त 9th क्लासमधल्या स्टुडंटचा आपण सेट घेतो. मग आता 9th क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत हे आपण काउंट करू शकतोय का, तर काउंट करू शकतोय. पूर्ण एक अख्खी शाळा आहे आणि त्या शाळेतला फक्त 9वीचा वर्ग घेतो आपण. मग 9वीच्या वर्गातली टोटल तुम्हाला माहिती असते. त्याच्यामुळं हा सेट कसा झाला, काउंटेबल झाला. म्हणजेच द नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट सी इज अ काउंटेबल नंबर. तो मोजू शकतो आपण. त्यामुळे हा सेट कसा तयार होणार आहे, फायनाईट सेट होणार आहे. मग आन्सर काय लिहिणार आपण, सी इज फायनाईट. सी इज फायनाईट सेट. कारण आपण 9वीच्या वर्गात किती विद्यार्थी आहेत हे आपण सांगू शकतो. त्यामुळे हा सेट कसा झाला, फायनाईट सेट झाला. तर नेक्स्ट सेट दिलाय सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर व्हिलेज. तुमच्या गावातील लोकांचा सेट आपण घेतलेला आहे. मग आत्ताच तुम्ही पाहत असाल बघा, जनगणना चालू झालेली आहे. म्हणजेच काय केलं जातंय तिथं की सगळे जे काही गावातली लोक आहेत तर ते तुमच्यात काउंट घेतला जातोय, मोजले जातात. म्हणजे तुमच्या प्रत्येक गावातल्या लोकांचा संच आपण घेऊ शकतोय का, तर घेऊ शकतोय. कारण आपण काउंट करू शकतो बघा. ज्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये एक्झॅक्ट काउंट असतो, फक्त तो काउंट काय होतो की बाय बर्थ किंवा बाय डेथ ना थोडाफार चेंज होतो. पण आपण काउंट करू शकतोय ना, तर हो काउंट करू शकतोय. आताच एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल, जनगणना चालू झालेली आहे. त्यामुळं सेट ऑफ पीपल फ्रॉम द व्हिलेज हा सेट कसा असणार आहे, काउंटेबल येणार आहे. कारण त्यातले एलिमेंट्स आपण काउंट करू शकतोय. त्यामुळे हा सेट काय असणार आहे, फायनाईट सेट असणार आहे. त्यामुळे रिझन हे आपल्याला रिझन झालं, सिन्स द नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट इज अ काउंटेबल नंबर. आणि आन्सर काय असणार आहे मग, सेट गिवन सेट इज फायनाईट सेट. नेक्स्ट सेट आहे सेट ऑफ ॲपरेटस इन अ लॅबोरेटरी. लॅबमध्ये किती ॲपरेटस आहेत तर त्यांचा सेट घेतलेला आहे. मग ते आपण काउंट करू शकतो का, तर हो काउंट करू शकतो. तिथं त्या लॅबमध्ये किती बिकर्स आहेत, किती टेस्ट ट्यूब आहेत ह्याचा काउंट लिहिलेला असतो बघा. एक रजिस्टर केलेलं असतं आणि त्या रजिस्टरमध्ये टोटल लिहिलेले असते की 1200 आयटम्स आहेत किंवा 1100 आयटम्स आहेत. म्हणजे आपण हे काय करू शकतोय, काउंट करू शकतोय. आणि यातले नंबर्स म्हणजे जे काय ॲपरेटस आहेत तर ते कसे असणार, काउंटेबल नंबरमध्ये
आणि मग काउंटेबल नंबरमध्ये म्हणजे हा सेट कसा झाला, फायनाईट सेट झाला. मग काय लिहिणार आपण, गिवन सेट इज फायनाईट सेट. गिवन सेट इज अ फायनाईट सेट, कारण आपण ते मोजू शकतोय, लिहिलेलं असते बघा, त्यामुळं हा सेट कसा होणार आहे, हा काउंटेबल आहे, म्हणजे त्यातले इलेमेंट्स कसे आहेत, काउंटेबल आहेत. मग तो सेट काय येणार आहे, फायनाईट सेट येणार. नेक्स्ट सेट आहे सेट ऑफ होल नंबर्स. मग होल नंबर स्टार्ट कुठून होतात, 0 पासून होल नंबर स्टार्ट होणार. मग आता आपण एक सेट घेतला एस इज इक्वल टू, मग 0 पासून सेट स्टार्ट झाला, 0 1 2 अँड सो ऑन. मग हा सेट कसा झालाय, ह्या सेटमधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकतोय का, तर नाही काउंट करू शकत. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट येस इज अनकाउंटेबल. मग त्यामुळे हा सेट कसा तयार होणार आहे, हा इनफायनाईट सेट येणार आहे. म्हणजे येस इज इनफायनाईट सेट. येस इज इनफायनाईट सेट. या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन आहे. सेट दिलाय तुम्हाला सेट ऑफ रॅशनल नंबर, आणि तो फायनाईट आहे की इनफायनाईट आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग रॅशनल नंबरचा सेट घेतलेला आहे. मग रॅशनल नंबर कशाला म्हणतो आपण, जे पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये असेल. म्हणजेच बघा आता अंश आणि छेदाच्या रूपात असतात, पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये, आणि इथं कंडिशन काय असते, क्यू इज नॉट इक्वल टू 0. मग रॅशनल नंबरचा सेट घ्यायचा आहे. तर मग रॅशनल नंबर कोणते कोणते येणार आहेत, खूप सारे रॅशनल नंबर येणार आहेत. तर ते रॅशनल नंबर आपण काउंट करू शकतोय का, तर नाही काउंट करता येणार. त्यामुळं हा सेट कसा तयार झाला, हा सेट इनफायनाईट सेट असणार आहे. मग गिवन सेट इज इनफायनाईट सेट. मग आता लक्षात ठेवण्यासारखे बघा, इनफायनाईट सेट कोणते कोणते असतात. नॅचरल नंबरचा सेट इनफायनाईट सेट आहे. त्याच्यानंतर होल नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, हे सगळे काय झालेले आहेत, इनफायनाईट सेट झालेत. कारण त्यातले एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही. त्यामुळे ते सगळे सेट कसे असणार आहेत, इनफायनाईट सेट असणार. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेट चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट तुम्ही नोटबुकमध्ये पुन्हा एकदा सॉल्व्ह करा, आणि जर काय अडचण येत असेल तर ते मला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अभ्यासात त्याची मदत होईल. याच प्रकारचे जर तुम्हाला अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर www.ganitsetu.com हे आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा, जिथे तुम्ही अशा टाईपच्या क्वेश्चन्सचा प्रॅक्टिस करता येईल आणि तुमचे मार्क्स सुद्धा वाढतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा, शिकत राहा. थँक्यू.